सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मी विजय संगीतातून गीत नंबर 28 काढण्याची आपणाला विनंती करतो। उपासना संगीतात 330 नंबरचं हे गीत आहे, प्रभू हो जवळी क्षणोक्षणी। रेव्हरंड सॅमसन जयकर यांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि विजय संगीत गीत नंबर 28 हे आपण मंडळीच्या चालीवर गाऊया। प्रभू हो जवळी क्षणोक्षणी, मनाला शांतवी तुझी वाणी। साय तुझे लागे पदोपदी लागे, परमेश्वराचं सहाय्य नेहमी आम्हाला लाभत असतं आणि त्या सहाय्याने प्रभू आम्हाला आपल्या कृपेचा अनुभव घडवत असतो। पुन्हा एक वार आम्ही स्तोत्र 119 मधून मनन चिंतन करणार आहोत। मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांनी ही शृंखला आपणासाठी सुरू केलेली आहे आणि माझा विश्वास आहे की या शृंखलेच्या द्वारे, या मननाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना लाभ होतोय। सुरुवातीची मी प्रार्थना करतो आणि मग पुढील वेळ आपण मनन चिंतनाकडे जाऊया। आमच्या दयाळू देव बापा, या सायंकाळी पुन्हा एक वार आभार मानतो व पवित्र वचनाचं मनन चिंतन नव्याने आम्ही तुझ्या चरणापाशी करतो। संपूर्ण दिवसभराचा गोषवारा करीत आजच्या सायंकाळी तुझी कृपा आणि अनुग्रह आम्ही नव्याने मागतो। बोलत असताना तुझ्या प्रिय दासाला शक्ती दे, बळ दे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे। वाचचं होणारं मनन चिंतन आम्हा सगळ्यांसाठी प्रभू आशीर्वादित कर। येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक, आमेन। मी मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांचं सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो
आणि मननचिंतनासाठी त्यांना पुढे मी आमंत्रित करतो. यावेळेस आपण स्तोत्रसंहिता 119 काढूया. आणि 49 पासून तर 56 पर्यंत ही वचने वाचू. तो आपल्या दासाला दिलेले वचन आठव, कारण तू मला आशा लावली आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. गर्विष्ठांनी माझा उपवास केला तरी मी तुझ्या नियमशास्त्रापासून बहकलो नाही. हे परमेश्वरा, तुझे पुरातन निर्णय आठवून मी समाधान पावलो. दुर्जन तुझ्या नियमशास्त्राचा त्याग करतात म्हणून मला फार संताप येतो. माझ्या संसार यात्रेत तुझे नियम मला गीतरूप झाले आहे. हे परमेश्वरा, मी रात्री तुझ्या नावाचे स्मरण केले आहे आणि तुझे नियमशास्त्र पाळले आहे. मी तुझे विधी आचरले आहे म्हणून मला हे प्राप्त झाले आहे. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आमच्या जिवंत देवबापा, तुझ्या पवित्र वचनाबद्दल धन्यवाद देतो. जे वचन प्रभू आज आम्ही मननासाठी घेतलेलं आहे त्या वचनामधून स्वर्गीय पित्या, तुझी स्वर्गीय इच्छा, स्वर्गीय विचार आमच्या जीवनासाठी, आत्मिक उन्नतीसाठी, मार्गदर्शनासाठी, तुझ्या वचनामधून येणारं बल आमच्या जीवनवर्तन क्रमासाठी, प्रतिदिवशी आम्ही ते जीवन जगावं यासाठी ही तुझी वचने तू आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून प्रभू, तुझ्या वचनाबद्दल मी धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थित असलेले तुझे सर्व दास आणि ऑनलाईनमध्ये असलेले सर्व तुझे प्रिय विश्वासणारे जे आज तुझं वचन ऐकतील त्यांना विशेष रीतीने तू आशीर्वाद दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आम्ही 119 या स्तोत्रावर प्रकाश टाकत असताना देवाच्या वचनामधून अनेक महान गोष्टी देवाच्या वचनाच्या योगे आमच्यासमोर परमेश्वर ठेवू इच्छितो. आता या ठिकाणी स्तोत्रकर्ता 49 पासून तर 56 पर्यंत या वचनामध्ये हा हिब्रू भाषेतील 7वं अक्षर जाईन हा शब्द आहे. आणि या शब्दामध्ये आम्हाला हे स्पष्ट होतं की देवाच्या वचनाचं महत्त्व आणि देवाच्या वचनाची विश्वसनीयता ही गोष्ट आम्हाला समजून येते. आणि देवाच्या वचनाचं महत्त्व आणि विश्वसनीयतेचा प्रभाव देवाच्या दासावर असा पडलेला आहे. देवाच्या वचनाने त्याच्या जीवनावर असा खोलवर परिणाम केलेला आहे देवाच्या वचनाच्या योगे. आणि त्या वचनाने त्याला अशा प्रकारे त्याच्या अंतरंगामध्ये अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आणि या सर्वमधून आम्हाला त्याच्या जीवनाची जी प्रतिक्रिया आहे, त्याच्या जीवनामध्ये जे त्याने प्रतिसाद दिलेले आहे, विविध प्रसंगी, विविध समयामध्ये त्याने या सर्व गोष्टी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो म्हणतो की दुःखे जीवनामध्ये, दुःखे हे एकाच प्रकारची नसतात. दुःखे अनेक प्रकारची असतात. दुःखे ही क्लेशदायक असतात. दुःखे आमच्या जीवनामध्ये येतात. अनेक दुःखामधून जात असताना अनेक प्रकारची संकटे,
हलके आणि भारी संकटे आणि सर्व प्रकारच्या संकटामधून जात असताना त्याची देवाच्या वचनामध्ये असलेली आस्था, देवाच्या वचनावर असलेला विश्वास, तिरस्कारयुक्त विरोधी परिस्थितीमध्ये तो स्थिर उभा आहे. देवाच्या वचनाची योग्य त्याला एक जिवंत आशा मिळालेली आहे. आणि ही एक आध्यात्मिक जीवनामध्ये एक परिपक्व जीवनामध्ये वाढ झालेल्या व्यक्तीचं हे जीवन वर्तनक्रमातले विचार आहे की तो संकटामध्ये, दुःखामध्ये, तिरस्कारयुक्त विरोधामध्ये केवळ त्याचं जीवन देवाच्या वचनाशी केंद्रित आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवनाचा तोल त्यांनी जाऊ दिला नाही. देवाच्या वचनाला आपल्या जीवनामधून त्यांनी काढून टाकलं नाही, तर देवाच्या वचनावर त्याने आपलं जीवन केंद्रित केलेलं आहे, रचना केलेली आहे, समर्पित झालेलं आहे. आणि वचनामधून त्याला एक जिवंत आशा मिळाल्यामुळे तो या ठिकाणी देवासमोर आम्हाला काय म्हणतो? तो म्हणतो, जर देवाच्या वचनामधून त्याला या जिवंत आशा त्याच्या जीवनामध्ये जर प्राप्त झाली नसती, तर कदाचित देवाचा दास म्हणतो, माझे दुःख इतके भयानक होते, माझ्या दुःखामध्ये माझा अंत झाला असता, माझ्या दुःखामध्ये माझा अंत झाला असता. परंतु माझ्या दुःखामध्ये खरं समाधान आणि खरं सांत्वन जर मिळालं असेल, तर मला देवाच्या सदाजीवी वचनाचे योगे मला खरं सांत्वन मिळालेलं आहे. आणि ही एक त्याच्या जीवनातली देवाच्या वचनामध्ये त्याने देवाचं वचनाचं मूल्य, महत्त्व आणि विश्वसनीय त्याला समजलेली आहे की देवाचं वचन कधीच बदलत नाही. देवाचं वचन कधी बदलत नाही. आणि देवाच्या अभिवचनाचं स्मरण करायला परमेश्वराला तो सांगतो, प्रार्थना करतो की तू आपल्या दासाला, तुझा दास संकटामधून, दुःखामधून आणि तिरस्कारयुक्त विरोधामधून तुझ्या दासाचं जीवन जात आहे. अशा स्थितीमध्ये केवळ मला तुझ्या वचनामधून येणारी आशा मला स्थिर धरते. जसं आशा अशा प्रकारचे चित्र आहे की सागरामध्ये एखादा जहाज त्याला स्थिर करण्यासाठी नांगर सोडतात आणि त्या प्रचंड लाटामध्ये जहाज स्थिर राहतं. त्या प्रकारे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देवाच्या वचनाची योग्य येणारी आशा, तुम्ही रोमकराचं पत्र 5वा अध्याय पण वाचू शकता. त्याच्यामध्ये 3 पासून 5 पर्यंत नाना प्रकारच्या संकटामध्ये हा उल्लेख पौल करतो. नाना प्रकारचे, एकच प्रकारचे नाही. आणि त्यामधून देवाने त्याच्या जीवनामध्ये एक देवाच्या वचनामधून येणारी एक जिवंत आशा दिलेली आहे. आणि त्या आशा त्याच्या जीवनामध्ये असल्यामुळे तो म्हणतो, मी फजित होणार नाही. माझी आशा ही जिवंत आहे. माझी आशा सत्यावर टेकलेली आहे. माझ्या आशेचा आधार देवाचं वचनाची विश्वसनीयता आहे. आणि माझ्या जीवनामध्ये जे देवाने अभिवचन दिलेलं आहे, तो म्हणतो, देवा त्याचं स्मरण कर. देव सदैव स्मरण करणारा परमेश्वर आहे. तान्हे बाळाला आपल्या आईचा विसर पडेल काय? शास्त्र म्हणतो, होय, कदाचित पडेल. परंतु परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला कधी विसरणार नाही. स्तोत्रकर्ता त्याच्या जीवनामध्ये देवाने त्याला जे अभिवचन दिलं आहे, आशीर्वाद देण्याचं परमेश्वराने ठरवलेलं आहे, त्या सर्व प्रसंगामध्ये स्तोत्रकर्त्याने तो देवाच्या वचनावर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. त्याला ठाऊक आहे हे जे वचन आहे हे दिव्यवाणीमधून उगम पावलेले विचार आहे. दिव्यवाणीमधून उगम पावलेले विचार आहे. या वचनामध्ये देवाचे संकल्प, देवाची इच्छा, योजना आहे आणि ते कधी बदलत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की तुझ्या अभिवचनामधून मला एक अभिवचन तू दिलेलं आहे, मी तुला नवजीवन देणार आहे. दुःख आणि संकटामध्ये तो म्हणतो, एका स्तोत्रामध्ये तो स्तोत्रकर्ता म्हणतो, माझा जीव 25 मध्ये, मला वाटतं 25 स्तोत्रामध्ये आहे, हे परमेश्वरा माझा जीव धुळीस मिळालेला आहे आणि तुझ्या वचनावर माझी आशा असल्यामुळे तुझ्या वचनाने मला नवजीवन दिलेलं आहे. आजच्या समयामध्ये, वर्तमान काळामध्ये जर आम्हाला ख्रिस्ताबरोबर आमची एक योग्य सहभागिता ठेवून ख्रिस्तासंगती आमची विश्वासाची वाटचाल करायची असेल, आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला परिपक्वता गाठायची असेल आणि जगाची जी मलिनता आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह आहे,
आम्हाला मनाला, विचारांना आणि आमच्या आचारक्रमामध्ये आचरणामध्ये आम्हाला फार मोठा प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी जगामध्ये आहे, त्याला एकच आधार आहे, देवाच्या वचनाच्या योगे येणारं सामर्थ्य. त्याला समजलं माझ्या संकटामध्ये, माझ्या दुःखामध्ये, तिरस्कारयुक्त विरोधामध्ये केवळ मी देवाच्या वचनाच्या योगे त्या गोष्टींना फेस केलेला आहे, त्या गोष्टींना मी सामोरं गेलेलो आहे. देवाच्या वचनावर मी माझं मन आणि जीवन केंद्रित केलेलं आहे आणि त्या वचनाला मी दृढ धरून राहिलेलो आहे. पहा, देवाच्या वचनावर असलेली त्याची पकड, कारण त्याला माहीत आहे देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि देवाचं वचन कधी बदलत नाही. आणि म्हणून जीवनातील अंधकारमय स्थितीला तोंड देण्यासाठी देवाचं वचन त्याने निर्धाराने पाळलं. त्याने एकदम निर्धार केला, मी डावी उजवीकडे वळणार नाही, कारण हेच माझं मार्ग आहे, हेच माझं शस्त्र आहे, हेच माझं बल आहे, हेच माझं अन्न आहे. आणि या गोष्टी त्याला समजलं की देवाच्या वचनाला अगदी मजबूतपणे पकडून राहणे आणि देवाचं वचन निर्धाराने पाळणं, वर्तनक्रमामध्ये निर्धाराने पाळणे आणि ते वचन जीवनामध्ये कायम टिकवून ठेवणे. आणि ज्यावेळेस या स्थितीमध्ये मनुष्य विचार करतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या दुःखामध्ये त्याला खरं सांत्वन आणि खरी आशा त्याला प्राप्त होते. आशेचे व सांत्वनाचे वचन परमेश्वर त्याला देतो. निराश होत नाही, कारण त्याने देवाच्या वचनाचे योगे निर्माण होणाऱ्या विश्वासाचे योगे जीवन देवावर विश्वास ठेवलेला आहे. आणि जे जीवन देवावर विश्वास ठेवतात देवाच्या वचनाचे योगे, ते लोक कधी निराश होत नाही, फजित होत नाही, कारण प्रत्येक वचन, प्रत्येक वाणी देवाच्या मुखातून आलेली आहे. ही खात्री आणि आशा त्याला देवाच्या वचनामधून या टॉपिकमध्ये जे 49 ते 56 या वचनामध्ये त्याला समजलेलं आहे. त्याला हे मूल्य समजलेलं आहे की देवाचे वचनाची विश्वसनीयता आणि महत्त्व त्याला समजलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, देवाचं वचन नवजीवन देणारं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे, नवीन जीवन देणारं सामर्थ्य आहे. आणि म्हणून तो म्हणतो, मी निंदकाला तोंड दिलं. विरोधामध्ये जीवनाचं वचन त्यांनी अशा प्रकारे सादर केलं, आपल्या जीवन वर्तन क्रमामधून देवाच्या वचनानुसार आपल्या आचरणामधून अशा प्रकारचा प्रभाव टाकला. ते विरोध, उपहास, निंदा करणाऱ्या लोकांना तो उत्तर देऊ शकला. आम्हाला समजतं की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की नोहा जहाजाचं काम करीत असताना, निंदा आणि उपहास, विरोध होत असताना त्याने शांतपणे देवाच्या वचनाच्या अधीन राहून परमेश्वराने दिलेलं कार्य पूर्ण करताना शांतपणे त्या गोष्टीला त्याने तो सामोरा गेलेला आहे आणि देवाचं वचन त्या लोकांमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याने त्या निंदेला तोंड दिलेलं आहे, कारण तो देवाच्या वचनाला दृढ धरून होता. विरोधांना तो अगदी समर्पित वृत्तीने त्याने सामना केलेला आहे. सोपून दिलं, देवाच्या वचनामध्ये आपलं जीवन वाहून दिलं. मी देवाच्या वचनाच्या बाहेर जाणार नाही, डावी उजवीकडे जाणार नाही. मला विरोध सहन करावा लागला तरी माझं समाधान याच्यामध्ये आहे. समाधान त्याला लाभलं देवाच्या वचनापासून. देवाच्या वचनापासून त्याला मिळणारे स्वातंत्र्य त्याने अनुभवलं, कारण देवाचं वचन सत्य आहे. आणि या सत्य वचनाच्याद्वारे त्याला त्या परिस्थितीमध्ये एक स्वतंत्रता त्याला मिळाली. त्याच्या विचारांना, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या कृतीमध्ये एक स्वतंत्रता त्याला मिळाली. आणि धीटपणाने, धैर्याने असं म्हटलेलं आहे, तो या गोष्टींना सामोरा गेलेला आहे. आता पुढे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, देवाचं वचन हे दुःखसणाच्या वेळी सांत्वनाचा मार्ग आहे. आणि ही आशा त्याला कशामुळे मिळाली? 49 या वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की देवाच्या वचनाची विश्वसनीयता आणि त्यामधून त्याला हे एक समाधान त्याला मिळालेलं, खात्री मिळालेली आहे. देव विसरणार नाही. देव खोटी आशा, अपेक्षा आमच्या जीवनामध्ये कधी वाढवत नाही. जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात ते कधी निराश होत नाही. म्हणून दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की देवाचं वचन पुनरुज्जीवन करण्यासाठी वचनामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो, माझ्या दुःखात सर्व प्रकारचे दुःख आहे. देवाचं वचन हे जीवन देणारे आणि टिकणारे आहे. देवाचं वचन
आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये देवाने पाठवलेला आहे. आणि ही गोष्ट त्याला समजली म्हणून तो म्हणतो, उपास असूनही, विरोध असूनही देवाच्या वचनाचे आज्ञापालन करण्याची चिकाटी त्याने बाळगलेली आहे. देवाच्या वचनाच्या मार्गाने जाण्यासाठी त्याने ठाम निर्धार आणि निश्चय केलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की अशा रीतीने तो म्हणतो की संपूर्ण ऐतिहासिक काळामध्ये देवाचा व्यवहार कसा झाला याकडे त्याने आपल्या दृष्टी टाकलेली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर इतिहासामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांमध्ये कशा प्रकारचं काम केलेलं आहे, देवाची विश्वसनीयता कशी प्रगट झालेली आहे, देवाने त्याच्या वचनानुसार त्याच्या लोकांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे, कशा प्रकारे बल दिलेलं आहे, कशा प्रकारे विजय दिलेला आहे, या सर्व गोष्टी संपूर्ण इतिहासावर त्यांनी आपली दृष्टी टाकलेली आहे. देवाचा व्यवहार त्यांनी पाहिलेला आहे, देवाची विश्वसनीयता पाहिलेली आहे आणि देवाच्या वचनाची विश्वसनीयता त्याने पाहिलेली आहे. देवाचे शब्द आणि मार्ग बदलत नाही हे ठाम विचार त्याच्या अंतःकरणामध्ये आलेले आहे की देवाचे वचन आणि देवाचे मार्ग कधी बदलत नाही. म्हणून दुष्टांच्या बंडखोरी विरुद्ध धार्मिका तो म्हणतो मला राग आला का, लोक देवापासून दूर आहे, देवाचं वचन दुर्लभ झालेलं आहे, देवाचं वचन लोक पाळत नाही. या धार्मिक मनुष्याच्या जीवनामध्ये एक सात्विक राग त्याला आलेला आहे. परंतु देवाच्या वचनामध्ये आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं, या ठिकाणी तो म्हणतो की दुष्ट लोक मोठ्या बोलण्याने फुशारकी मारतात, पण मी ते नियमांच्या विरुद्ध असतात. परंतु 56 या वचनामध्ये तो म्हणतो तुझा दास रात्रीच्या समयी ध्यान करीत असतो. रात्रीच्या शांत समयामध्ये परमेश्वराच्या वचनाचं मनन करणं आणि परमेश्वराची प्रार्थना करणं हे अपार सामर्थ्य घेऊन येतं. फार अद्भुत गोष्ट आहे. आणि तो या ठिकाणी रात्रीच्या समयीचा उल्लेख करून तो म्हणतो मी रात्रीच्या समयी मनन केलं. आणि म्हणून या ठिकाणी तो एक या 56 या वचनामध्ये तो म्हणतो की आज्ञापालनाचा पवित्र शास्त्रामध्ये रेखाडपूर्ण परिणाम आम्ही पाहतो. अद्भुत, ज्यांनी देवाच्या वचनावर भिष्ट ठेवली, देवाच्या वचनाची विश्वसनीयता ओळखली, ज्यांनी त्या वचनाप्रती समर्पित केलं, आज्ञापालन केलं आणि त्याचं रेकॉर्ड्स आम्ही पाहतो की आज्ञापालनाची योगे त्याने देवावर विश्वास प्रगट केला, देवावर प्रेम प्रगट केलं आणि परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये फार अद्भुत काम केलेलं आहे. हे आम्ही जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत आम्ही या सर्व गोष्टी पाहतो. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो देवाचे वचन दुःखाच्या वेळी, निंदेच्या समयी, निराशेच्या समयी आमचे अंतिम परिपूर्ण समाधान आहे. काय आहे देवाचं वचन? या स्तोत्रकर्त्याने त्याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं मूल्य समजून घेतलं प्रियांनो. आणि म्हणून फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय आणि 15 वचनामध्ये संत पौल म्हणतो मी तुम्हाला विनंती करतो की या कुटील पिढीमध्ये आम्ही जीवन जगत असताना, जीवनाचं वचन आम्ही पुढे करत असताना आम्ही ज्योतीसारखे दिसावे. संकटे, दुःखे, विरोधाची परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराच्या वचनाला जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही ठेवतो तेव्हा त्या विरोधामध्ये देखील आम्ही घसरत नाही, निराशेच्या दलदलीमध्ये आम्ही फसत नाही. परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देव. प्रियजन हो, देवाचं पवित्र वचन हे आम्हाला आमच्या वेगवेगळ्या जीवनातल्या परिस्थितीमध्ये सहाय्य करतं, मदत करतं आणि जीवनातल्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी आम्हाला मार्गदर्शक असं बनत असतं. त्याचं वात्सल्य, त्याचं प्रेम, त्याचं मार्गदर्शन पवित्र वचनातून आपण घेऊया. परमेश्वर पित्याचा आभार मानित मी माननीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब आपलंही मनपूर्वक आभार मानतो. आजच्या सायंकाळी पवित्र वचनाची सेवा आपण केलीत व वचनाचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळाला. परमेश्वराला धन्यवाद देऊ. परंतु गेल्या 3 दिवसात आपल्याकडे पाऊस नाही आहे. आम्ही परमेश्वराकडे सहाय्य मागूया, कारण की आम्हाला पावसाची गरज आहे. पुन्हा एक वार मोठ्या कळकळीने, मोठ्या विश्वासाने आपण परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहोत की आम्हाला पाऊस हवा आहे. आजारी प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करीत असताना रयता अक्कांसाठी प्रार्थना करूया. आज चेकअपसाठी ते नवसारी या ठिकाणी गेलेले आहेत. परमेश्वर दे बाप, रयता अक्कांना आरोग्य देव. जुलियाना अक्का आहेत, श्री PD लवणे आहेत, रेव्हरंड DM पाटील पाळकसाहेब आहेत. या सर्व प्रियजनांना प्रभू परमेश्वर आपला आरोग्य देव.
सोबतच लताबाई वळवी शहारोन या ठिकाणावरून त्या आहेत, त्यांच्याही आरोग्यासाठी प्रार्थना करूया. धुळे या ठिकाणी ते उपचार घेत आहेत. प्रभू देवबाप त्यांना आरोग्य देव. उपकार स्तुती करूया मान्य रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेबांना आरोग्य नव्हतं, परंतु आता त्यांना प्रभूने आरोग्य दिलं, त्यासाठी आपण आभाराची प्रार्थना करूया. संस्थेच्या सर्व पदाधिकारी वर्गांसाठी आपण प्रार्थना करूया. जे विद्यार्थी ॲडमिशनसाठी म्हणजे नर्सेस आणि नर्सिंग ट्रेनिंग, इंजिनिअरिंगच्या ट्रेनिंगसाठी आणि पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे मार्ग देवबापाने मोकळे करावे, यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी रेव्हरंड सुनील लोंढे पाळकसाहेब तुम्हाला विनंती करेल, तुम्ही पुढे येऊन प्रार्थना करा. पाळकसाहेबांची प्रार्थना झाल्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणून आणि आशीर्वाद देण्यासाठी रेव्हरंड जे.एच. पठारे पाळकसाहेब पुढे येतील. प्रार्थना करू. आमच्या प्रिय देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आजच्या या सायंकाळी पुन्हा एकदा देवबापा तुझ्या दासाच्याद्वारे देवबापा तू आमची भेट घेतलेली आहेस, आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तुझ्या वचनाचं महत्त्व तू आम्हाला समजून दिलेलं आहे. देवबापा, जे तुझ्या वचनाची आशा धरतात त्यांच्या दुःखामध्ये देखील देवबापा तू त्यांना तुझ्या वचनाच्याद्वारे पुनर्जीवन देतोस, त्यांचं समाधान करतोस. इतकंच नाही, परंतु उपवास जरी झाला, निंदा जरी झाली, तरी देवबापा तू त्यांना तुझ्या वचनामध्ये स्थिर ठेवतोस. म्हणून आम्ही तुझ्या आभार मानतो, तुझी स्तुती करतो. इतकंच नव्हे, परंतु तुझ्या दासाच्याद्वारे जे काय वचन स्तोत्रामध्ये आम्हाला तू दाखवलेली आहे की प्रभू तुझ्या वचनाचं त्याने रात्रंदिवस मनन केलं. इतकंच नव्हे, परंतु त्यामध्ये देवबापा तू त्याला एक खात्री करून दिली, आशा दिलीस. आणि इतकंच नव्हे, परंतु एक पुनर्जीवनाचा अनुभव त्याला दिलास. आम्ही त्याबद्दलही तुझे मनापासून आभार मानतो. देवबापा, आम्हीसुद्धा तुझ्या वचनामध्ये स्थिर असावं, तुझ्या वचनाचं रात्रंदिवस मनन करावं, तुझ्या वचनाची आशा धरावी. इतकंच नव्हे देवबापा, इतर सर्व परिस्थिती जरी आमच्या विपरीत असली तरी देवबापा आम्ही तुझ्या वचनामध्ये टिकून राहावं आणि तुझ्या वचनाचा पाठपुरावा करत आमचं ख्रिस्ती जीवन मुळावत जावं, असं तू डायरेक्ट पण होऊ दे. आज तुझ्या दासाच्याद्वारे जे वचनं आले त्यांच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा देवबापा तुझ्या दासांच्याद्वारे ज्या काही विनंत्या आज सादर करण्यात आल्या आहेत प्रभू, त्या तुला ठाऊक आहे. परंतु तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी आबाने बापा हाक मारून देवबापा विनंत्या सादर कराव्या. आणि म्हणून पुन्हा एकदा देवबापा तो आमचा पिता या नात्याने आम्ही सर्व तुझे दास आणि तुझे लेकरं या नात्याने पुन्हा एकदा तुझ्याकडं आमची दृष्टी लावतो. देवबापा, पावसाची अत्यंत गरज आहे या आमच्या भागामध्ये, धुळे तसंच नंदुरबार जिल्ह्यात अतिशय पावसाची गरज आहे. म्हणून देवबापा आमची प्रार्थना आहे की तू स्वर्गाचे द्वार उघड, तुझे कृपेचे मूठ उघड आणि सर्वत्र भरपूर पाऊस आम्हाला तू दे प्रभू. ओढे नाले वाहू दे, शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत ते देखील चांगल्या प्रकारचं येऊ दे. गुराढोरांना, पशुपक्ष्यांना, मानवप्राण्यांना भरपूर पाणी मिळावं, भरपूर त्यांना लागणारं सर्व त्यांच्या गरजा त्याच्याद्वारे पुरवल्या जाव्यात, असं तू दयाने पण होऊ दे. देवबापा, तू आमच्या प्रार्थना नेहमी ऐकतोस आणि यावेळेस देखील तू आमच्या प्रार्थना ऐकशील असा आमचा विश्वास आहे. कारण की देवबापा तू आमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तुझे नेत्र तुझ्या लेकरांकडं, तुझे कान तुझ्या लेकरांच्या हाकेकडं असतात, असं तुझं वचन आहे. म्हणून पुन्हा एकदा देवबापा आमची प्रार्थना की तू पावसाची वृष्टी कर. तसं देवबापा जे आमचे प्रियजन आजारी आहे देवबापा त्या सर्वांसाठी विशेष प्रार्थना करतो. रेवता अक्का, त्यांच्यासाठी जे औषधोपचार चालू आहे ते तू आशीर्वादित कर. तसंच जुल्या अक्का, तसंच देवदान पाळक साहेब आहेत आणि इतर सर्व जे विश्वासणारे तुझे लेकरं आहेत देवबापा, आज ते अंथरुणावरती असताना देवबापा आमची प्रार्थना आहे की तू त्यांना स्पर्श कर आणि त्यांना लवकर आरोग्य लाभावं, अशी आमची नम्र प्रार्थना आहे. कारण की स्तोत्र 23 आणि 3 स्तोत्र करता म्हणतो, मी परमेश्वराकडं प्रार्थना केली आणि त्याने मला व्याधीमुक्त केलं. आणि म्हणून देवबापा तू आमचा व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून देवबापा तुझ्या लेकरांना लवकर आरोग्याचा अनुभव येऊ दे, लवकर त्यांना त्या बिछाण्यातून, त्या सर्व त्रासातून, आजारातून लवकर उठावं, लवकर आरोग्य त्यांना लाभावं, अशी आमची नम्र प्रार्थना आहे देवबापा. तद्वरच देवबापा जे लेकरं निळ्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमची प्रार्थना आहे
तू त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्या गरजा अडचणी त्यांच्या निवारण कर. इतकंच नव्हे परंतु लागणारं सर्व ज्ञान बुद्धी आणि प्रभू सर्व प्रकारची कृपा तू त्यांना दे आणि त्यांचं शिक्षण चांगल्या रीतीने करण्यासाठी देवबापा तू त्यांचं सहाय्य कर. त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या सर्व तुझ्या कृपेच्याद्वारे तू निवारण कर देवबापा. इतकंच नव्हे देवबापा, जे कामासंबंधाने आहेत, प्रयत्न करणारे आहेत, विवाहासंबंधाने आहेत, निळ्या प्रकारच्या गरजा आहेत तुझ्या लेकरांच्या देवबापा, त्या सर्व तुला ठाऊक आहेत. आमच्या प्रार्थना की देवबापा प्रत्येक लेकरांच्या तुझ्या प्रजेच्या तुझ्या सर्व कळपाच्या गरजा तुला ठाऊक आहेत प्रभू. आमची प्रार्थना की प्रत्येकाच्या गरजेनुसार प्रत्येकाची गरज तू पूर्ण कर आणि त्यांना मोठा आशीर्वाद तू दे प्रभू. आणि प्रत्येकाला तुझं आशीर्वाद देऊन प्रभू तू त्यांना पुन्हा एकदा नव्याने उत्साहित कर आणि तू त्यांना आशीर्वादित कर, अशी प्रार्थना आम्ही करतो. पुन्हा एकदा देवबापा आम्ही सर्व आमच्या या मंडळीसाठी तू स्तुती करतो. येतपर्यंत आमच्या या सर्व मंडळीला चालवलं, पाळसाहेबांना चालवलं, हे या सगळ्या मंडळीचं नेतृत्व करण्यासाठी लागणारी कृपा पुरवली, त्याबद्दल तू स्तुती करतो, तुझे आभार मानतो. पठारे पाळसाहेबांना देखील तू आरोग्य दिलं, त्याबद्दलही तू स्तुती करतो, तुझे आभार मानतो. चेअरमन या नात्याने प्रभू या सर्व ट्रस्टचा कारभार पाहत असताना त्यांनासुद्धा लागणारी कृपा ज्ञान बुद्धी पुरवलंस, तुझे आभार मानतो. येणाऱ्या दिवसातसुद्धा तू त्यांना आशीर्वाद दे, सहाय्य कर. जे आमचे कौन्सिलचे पदाधिकारी अध्यक्ष आहेत, पंच आहेत, कौन्सिलचे सर्व पदाधिकारी, ट्रस्टचे कारभारी, सर्व पुढारी वर्ग, या सर्वांना देवबापा आम्ही तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. येतपर्यंत त्यांचं सहाय्य केलं. या सर्व संस्थेचा कारभार पाहत असताना देवबापा तू त्यांना सहाय्य केलं, ज्ञान पुरवलं, आरोग्य पुरवलं, त्याबद्दल तू स्तुती करतो, तुझे आभार मानतो. येणाऱ्या दिवसातसुद्धा तू त्यांना आशीर्वाद दे आणि त्यांचं तू सर्वतोपरी तू सहाय्य कर, अशी नम्र प्रार्थना करतो. देवबापा आजचं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित केलं, त्याबद्दल तू स्तुती करतो. जे ऐकणारे आहेत ऑनलाईन त्यांनासुद्धा तू आशीर्वाद दिलेला आहे, असा आमचा विश्वास आहे देवबापा. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या कृपेचं स्वाधीन करतो. लागणारी कृपा तू आम्हाला पुरव आणि ही रात्र आमच्या सर्वांसाठी तू प्रभू सुखाची जाऊ दे, गोड झोप दे. सर्व वाईट विचार, दुष्ट सर्व सैतानाच्या सर्व नैराश्य सर्व तू आमच्यापासून दूर कर आणि तुझी इच्छा असल्यास आम्हाला उद्याचा सुदिन दिवस तू आको प्रभू, अशी प्रार्थना करतो. लवण्यादानासाठी सुद्धा प्रार्थना आहे, त्यांनासुद्धा तू लवकर आरोग्य दे, अशी सुद्धा प्रार्थना आहे प्रभू. ही प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावं, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी असरून सोडितो तसेच तो आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. सन्मान्य पठारे पाळसाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती जे सेवक या चर्चमध्ये आहेत त्यांच्याबरोबर, जे ऑनलाईन जोडलेले त्या सर्वांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. या रात्री उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी देखील 6 ते 6:30 आपण मनन चिंतन करणार आहोत. उद्याचं मनन आदरणीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळसाहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम. सलाम पाळसाहेब.